आजची कथा आहे फार वर्षापूर्वी या भूमीत राज्य करीत असलेल्या वीर्यवान राजाची. राजा अत्यंत तेजस्वी आणि ब्रह्मचर्य तत्वाचे पालन करणारा, एक पत्नी आणि एक वचनी होता. राजाने कामवासनेवर प्रचंड ताबा मिळवला होता, त्यामुळे त्याचे बुद्धी चातुर्य आणि निर्णय क्षमता अफाट होती. राजाला सुपारीच्या खंडाचेही व्यसन नव्हते. राजा कधीही अधर्माने वागत नसे. त्याचे मन शुद्ध असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज झळकत असे. वीर्यवान अतिशय पराक्रमी होता. तो केवळ युद्धभूमीवरच निपुण नव्हता, तर त्याचे शरीर आणि मन दोन्ही अत्यंत बलवान होते. राजाप्रमाणेच राणी ही अतिशय सुंदर आणि देखणी होती. राजवैभवाबरोबरच राजाचे सांसारिक जीवनही समृद्ध होते. राणी त्यांच्या सांसारिक जीवनात सुखी होती. राजा राणीवर जितकं प्रेम करत होता तितका तिचा आदरही करीत होता. पैसे दे. कलह न करता तिला फुलाप्रमाणे जपत होता. अधिक धनाची लालसा न ठेवता राजा निस्वार्थपणे राज्य करीत होता. राजाचे चरित्र शुद्ध आणि मन संयमी असल्यामुळे राजा ऐश्वर्य संपन्न होता. म्हणून राजा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांनी परिपूर्ण असा वीर पुरुष होता. तर श्रोतेजन हो, अशा दैदिप्यमान राजाच्या पुरुषार्थाची कीर्ती तिन्ही लोकात पसरली आणि तो इतिहासात अमर झाला.